मित्रांनो, जय शिवराय. आणि सध्या शहर पळशी ते शहर पळशी जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक बैल घडवण्यात टॉपचं गाव. आणि याच गावात सध्या एका गोठ्यावर आहे. आणि तो गोठा असा आहे की जवळपास 2 वर्षापूर्वी एका मालकाने वाडग्या या ठिकाणाहून प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि दिलदार मनाचा राजा माणूस जितेंद्र शेठ लेंगरे यांना तो वाडग्या विकला होता. आणि 2 वर्षापूर्वी एक मोठ्या रकमेत त्या वाडग्याची विक्री केली होती. अशा गोठ्यावरती सध्या आपण आहे. आणि आता सध्या अजून एक वासरू त्यांनी तयार केलेलं आहे. एक 2 दिवसापूर्वी मैदान झालं. त्या मैदानामध्ये प्रसिद्ध ज्या महाराष्ट्रात ज्या बैलाची प्रसिद्धी आहे असा खरपुडीकरांचा हरण्या, त्या हरण्याच्या गळ्यात हे वासरू पळालं. सुंदर नावाचं. संपूर्ण कहाणी ऐकून घेऊ वासराची आणि नेमकं वाडग्याविषयी पण काही गोष्टी आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा. मी सोनू शेळके, पळशी, छत्रपती संभाजीनगर. किती दिवसापासून आहे क्षेत्रात? 3-4 वर्ष झाली. 4 वर्षात सगळ्यात टॉपची विक्री माझ्या मते वाडग्याचीच झाली असं. हो. आणि किती बैल घडवले आतापर्यंत? 3 बैल झाले आपल्याकडे. 3 बैल. तिसरा कुठले कुठले? एक वाडगे दिला आपण सुरुवात वाडग्यापासून. हो. त्याच्यानंतर एक वरदान दिला VIP आपले ते अनिस मुलांनी ते नातेपुरी त्यांना. आणि वाडग्या ज्या वेळेस खरेदी केलं त्याच्या अगोदर नव्हते बैलगाडा क्षेत्रात? नाही, होता एक वासरू होता गावरान आपल्याकडे, शिवा. वाडग्याचा कसा व्यवहार झाला होता थोडक्यात सांगा, त्यानंतर जाऊ वासराकडे आपण. वाडग्याची बिनजोड चांगला पळाला सायगावला. तर तिथं त्यांनी बघितला पळताना. त्यांनी फोन केला मला. त्यानंतर स्वतः आले होते? हो. लखनमध्ये फेरा बघितला त्यांनी, मनोहर भाऊजे. त्या लखनमध्ये पळाला, मग त्यांनी बघितला. त्यांनी आकाश भाऊकडून कॉन्टॅक्ट घेतला माझा आणि ते आले होते गोट्यावर डायरेक्ट. तेव्हापासून एक घरातले संबंध कुठेतरी शेठसोबत तुमचे झालेले. हो. चला, आता वाडग्या घडवला पण सुंदर घडतोय कुठेतरी. आणि सुंदरने पहिल्याच मैदानात चांगली त्या ठिकाणी लढत दिली असं म्हणावं लागेल. सुंदरचा कुठला खरेदी? हा वासरू आपण आमचा सुट्टी मेकर आहे पप्पू राठोड, त्यांनी दिला आपल्याला. राजूरजवळ एक कोटा म्हणून गाव आहे, तिथलचा वासरू घेतला होता आपण. कधी खरेदी केलेला? याला 3 महिने झाले घेऊन. आणि किती रुपयाची खरेदी? हा 2.5 लाख रुपयाला घेतला. 2.5 लाखात? अजून आदत आहे? आदत आहे. माप तर भरपूर मोठं. हो. कुठल्या कांदी पळतो हा? उजवीला. बरं, पहिलंच मैदान होतं का मग हे खरेदी केल्यापासून? आणि पहिल्याच मैदानात इतक्या मोठ्या बैलात पळवण्याचा निर्णय? मग आमचे छोटू भाई त्यांना फोन केला मी, तर ते म्हणे आपल्याला हरण्यात पळू. त्यांनी पहिला लावून दिला आपल्याला तो. आणि आमचे एक सागर सावंगी गावात हरण्याचे मामा आहेत हरण्यावाले. त्याच्या अगोदर कुठलं मैदान झालं 3 महिन्यात की डायरेक्ट याच मैदानात? नाही, आमचा पहिले लय मोठा संघर्ष झाला. काय नेमकं सांगा, तो पण संघर्ष ऐकू दे. अक्षरशः आपल्याला फेऱ्याला सुद्धा लोक नाकारत होते. मी फेऱ्याला लोकांना बैल मागायचो, तो बैल दिले नाही लोकांनी. बैल पळाला नाही की या सगळ्या गोष्टीला माणसाला सामोरं जावं लागतं. आणि त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या सोबत आहे साईनाथ पळसकर. त्यांना देखील या परिस्थितीतून आता जावं लागतंय, कारण की गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा देखील बैल हा कुठेतरी आरामावरती आहे आणि त्याचा संघर्ष मोठा आहे. त्यांच्याकडे पण जाऊ. हे वासराचं नेमकं खरेदी केल्यापासून तुम्ही हे मैदान पहिलंच असेल, म्हणजे मोठं मैदान. हो. आणि काय झालं होतं या मैदानात? पायरा इतका मोठा झाला, पण काय झालं त्या दिवशी? ज्यावेळेस गटाला गाडी पळाली त्यावेळेसच आम्हाला अंदाज आला का गाडी काहीतरी आज करायला म्हणून. पण सेमीला थोडी आमची गाडी लॉबी झाली, त्यामुळे फायनलला गाडी पळाली नाही. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 20 नंबर गटात 3 नंबर तासावर गाडी पळाली. सेमी 1 मध्ये 7 नंबरवर गाडी पळाली. सेमीला काय झालं म्हटले? सेमीला थोडी लॉबी झाली होती गाडी खाली सुट्टीला, त्यामुळे गाडी फायनलला पळाली. आता 21 तारखेला मोठं मैदान येते, त्या मैदानात कसं नियोजन असेल? त्या मैदानात आहे नियोजन, बैल पळणार तिथं. 3 महिन्यात बराचसा अनुभव वासराचा आला असेल सुंदरचा. हो. तर काय नेमकं वेगळं पण आहे वासरामध्ये? वासरू मला ओव्हर कॉन्फिडन्स होता वासरात, वासरू पळणार. पण मला फक्त पायऱ्यामुळे मी मागं होतो, बैल भेटत नव्हती. पण आमची छोटू बाई त्यांनी बैल लावून दिला.
नक्कीच हिंदकेसरी जॉकी छोटू भाई आणि यांच्या माध्यमातून बरेचसे बैल या ठिकाणी आतापर्यंत गुलालात राहिलेले आणि सुंदर पण त्या दिवशी गुलालात राहता थोडक्यात राहिला. हो आणि पुढच्या मैदानात नक्कीच त्याचा म्हणजे जोरदार कमबॅक असेल. वेगळं पण काय सुंदरचा खांद कुठली याची? उजवीला पळतो तो, आपण डावीला अजून घालून म्हणजे चेक नाही केलाय. बरं. आणि वासराचा स्वभाव कसा आहे? वासरू गरम आहे. गरम आहे. हा गोठ्यावर मैदानात? गोठ्यावर शांत असतो, बरं. मैदानात लय गरम. आणि पब्लिकने जर टाकलं तर? त्या दिवशी कडनच सेमी काढला ते. कडानेच होता. हो चालतं. साईनाथ भाऊकडे जाऊया. साईनाथ भाऊ नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल? अगोदरच म्हटलं की संघर्ष तुमचाही मोठा आहे, गेल्या 6-7 महिन्यापासून संघर्ष होतो आहे. आणि आता जसं सोनू भाऊने सांगितलं की सुंदरच्या संघर्षासोबत त्यांचा संघर्ष मोठा आहे. पायऱ्याला अडचणी येतात, ज्यावेळेस बैल पळत नाही त्यावेळेस ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. सध्या तरी या क्षेत्रात जो माझ्यावर संघर्ष आहे ते दुश्मनावर बी नसतावा. बरं. सध्या असं संघर्ष चालू आहे माझ्यावरती. हां. सोनू भाऊविषयी काय सांगाल, त्यांच्या सुंदरविषयी? आणि सुंदर विषय काय, त्याची जेवढी तारीफ केली तेवढी कमीच आहे सध्या. कारण पहिल्याच मैदानात बैल एवढी अपेक्षा त्याच्याकडून नव्हती, पण त्याने जीवाच्यावर अपेक्षा दिली आपल्याला. नक्कीच. इथून पुढं काय वाटतं, त्याचं भविष्य काय वाटतं? नाही, कारण भविष्य अजून आदत आहे आणि माप मोठं आहे. भविष्य तर तसं त्याचं खूप मोठं आहे. आज तो कमीत कमी 1 वर्ष दात नाही लावत. 1 वर्षात आतला. हो. आणि आदतचे बरेचसे मैदान आपल्याकडे लागणार आहे, त्याच्यामुळं वासरू चांगल्या पायऱ्यात आपल्याला पळताना दिसेल. चांगल्या पायऱ्यात पळताना दिसल. तो आम्ही घेतलाच पेडगावच्या हिशोबाने होता. तो आपल्याला पेडगावला नाही, पण काही कारणास्तव आता तिकडे नाही जाता येणार आपल्याला. पण एक संघर्ष ज्यावेळेस मी म्हटलो की बैल जर पळत नसला तर प्रत्येक बैलगाडा मालकाच्या नशिबी तो संघर्ष असतो. आणि किती मोठा किंवा किती सर्वसाधारण बैलगाडा मालक असला की त्याच्या ते वाट्याला येतच. 100% सत्य आहे ते. किती मोठा माणूस असला आणि त्याचा संघर्ष एक बार त्याच्या लागला ना, तर किती समोरून आपण किती समोरच्याला फोन करा, तो आपल्याला नाकारत असतो. हालाकी आपला बैल पडतोय आता, पण एवढा बैल 6 महिन्याने एक जागी होता. कोणाला विचारलं का बाबा इथं काय केलं गटाला, आपण तिथं आणलाच नाही, त्यांना काय सांगणार आहे? बरोबर आहे. गटाला आता त्या दिवशी एक मी मुलाखत केली यांची, प्रल्हाद बापू चव्हाण. हो. त्यांचा वासरू शंभू तो 1 वर्षापासून गुलालात नव्हता आणि गटपास सुद्धा होत नव्हता. गुलालाचा सोडा पण गटपास होत नव्हता. आणि त्या दिवशी फायनलला 1 नंबर केला. म्हणजे कधी कुठला बैल हा मालकाच्या नशिबात गुलाल देईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं नक्कीच अपेक्षा सोडून चालत नाही. तुमचं वासरू असेल किंवा सोनू भाऊचं वासरू असेल हे नक्कीच जोरदार कमबॅक करेल. त्या दिवशी मैदानात गाडीवर जॉकी कोण होता? आपल्या गाडीवर अभिषेक भैया ड्रायव्हर. बरं. आता अजून एक प्रश्न मुद्दा म्हणून विचारतो. शहर पळशीचं जर नाव घेतलं तर मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री पण इथून झालेली आहे आणि बैल घडवण्यात पण तुमचं शहर पळशी हे पुढं आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की काही बैल इंजेक्शनवर असतात, काही बैलांना वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्या जाते, त्याच्यामुळे ते बैल पळतात. पण शहर पळशी जर सोडलं तर एक चांगल्या पद्धतीने बैल घडवते. आणि काय नेमकं खासियत आहे? वातावरण की खिलाई पिलाई म्हणा, इथलं वातावरणच असं आहे. बाहेरचं बैल आला समजा इथं सुटवणार, बाहेरच्या गावचं दूध आणि आमच्या गावचं पाणी एवढं बरोबर आहे या गावाचं. आणि विशेष म्हणजे गावात दुकान आहे खाद्याचं आपलं. तुमचं दुकान आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. बरेचसे बैलगाडा मालक तुमच्याकडनं खाद्य मागवता आणि घरपोच डिलिव्हरी देण्याचं काम तुम्ही करता. बैलगाडा मालकांचं बैलांची सेवा कुठंतरी तुम्ही करताय, त्याच्यासाठी देखील तुमचं कौतुक राहील. जाता जाता सोनू भाऊ पुढे जाऊ. बरं सोनू भाऊ, जाता जाता एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाऊ. गोठ्यात कसं नियोजन असतं वासराचं डेली? गोठ्यात काय, सकाळी त्याला दूध असतं. 5 लिटर दूध पितो, 10 लिटर दूध आहे. बरं. आपली खिल्लार ड्रायफ्रूटची बकेट आहे. बरं. आणि एक खिल्लार गोणी. खिल्लार खाद्याचा रिझल्ट कसा वाटतो? 1 नंबर. त्याला फक्त आता सध्या खिल्लारच आहे. खिल्लारच आहे. हो. याच्या व्यतिरिक्त कुठला अजून चारा वगैरे वैरण कशा? चारा काय, ज्वारी चारा खातो. ज्वारीचा चारा. हो. खिल्लारमुळं काय रिझल्ट जाणवतो, काय फरक जाणवतो वासरात? खिल्लारमुळे चपळताला येईल वासरात. तुम्ही आणला होता त्याच्या अगोदर पण खिल्लार चालू होता का तुम्ही? नाही, आपण आल्यापासून चालू केलं आपल्या. बरं. काय फरक काय जाणवला तुम्ही घेतल्याच्या नंतर आणि चालू केल्याच्या नंतर? वासरात फिटनेस खूप आली. वासरात चपळता आहे आणि वासराला दम नाही लागत त्याच्यात. बरं. त्या दिवशी पहिलंच मैदान पळाला आणि तिथं 2 फेरे पळाला तरी त्याला असं जाणवलं नाही का आपण पळालो.
नक्कीच वासराचं माप मोठं आहे आणि या सगळ्या गोष्टी मॅटर करत्या खिल्लार खाद्याचा रिझल्ट आपण वेळोवेळी बैलगाडा मालकांना सांगतो आणि बैलगाडा मालक देखील विश्वासाने खिल्लार खाद्य त्या ठिकाणी आपल्या बैलांना खाऊ घालतं आणि जास्तीत जास्त मागणी सध्या खिल्लार खाद्याची होती. साईनाथ भाऊ पळसकर आहे, त्यांच्या दुकानातून बरेचसे बैलगाडा मालक त्या ठिकाणी खरेदी करतात. तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. सुंदरचं जोरदार कमबॅक असेल. पहिल्याच मैदानात त्यांनी त्याचा त्या ठिकाणी गती आपल्याला सगळ्यांना दिसून आली आणि जर गाडी म्हणजे काही झालं नसतं तर 100% गुलालात राहिली असती आणि चांगल्या नंबरात राहिली असती. विशेष शुभेच्छा राहतील तुम्हाला. पुढील भविष्य मोठं आहे वासराचं. फक्त जीव लावा आणि पळशीकर चांगले बैल घडवण्यात कुठेतरी यशस्वी आहे. त्याच्यामुळं नक्कीच या वासराचं करिअर देखील चांगलं राहील. धन्यवाद. धन्यवाद.